तर आम्ही आज चाललो आहे कोरीगडला. आजसुद्धा ट्रेकिंग करणार आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलंच असेल की आम्ही सगळे मित्र मिळून ड्यूक स्नोजला गेलो होतो आणि आता निघतो आम्ही. दोघा तिघांचा अजून वाट बघतोय. तर आत्ता आपण आहोत कुमार रिसॉर्टच्या बाहेर आणि आपल्याला अजून एका आपल्या मित्राला घेऊन जायचं आहे आणि तो समोरच मॅगडीच्या इथे उभा असेल. आम्ही आता निघालो आहे कोरीगडच्या दिशेने आणि खोपोलीपासून ते कोरीगडच्या पायथ्याशी जाईपर्यंत जवळजवळ एक 36 किलोमीटर आहे. तर इकडून आपल्याला राईड घ्यायचा आहे. राईड घेतल्यानंतर स्ट्रेट जायचं आपल्याला सहाराच्या दिशेने. तर तुम्ही बघूच शकता की काय भरलेलं घनदाट जंगल आहे आणि त्याच्यामधनं हा मस्त असा नागमोडी वळण असलेला रोड. खूप मजा येते या रोडवरती बाईक चालवायला आणि एकदम असं मस्त फ्रेश वाटतं. तर आमच्या ट्रेकची सुरुवात झालेली आहे आणि उद्घाटन झालेलं पण आहे. चला जाऊयात वरती सावकाश पाय टेकत टेकत. व्यवस्थित पाय ठेवावे लागतील. खूप स्लिपरी आहे काय. चला गडाकडे जायला आपल्याला काय काय अशी झाडी वाकडे तिकडे अशी गुफा केल्यागत दिसतीये आणि लगेच मोकळा स्पेस. थोड्या थोड्या अंतरावरती असे मध्ये मध्ये झाडी आहेत ज्या की आपल्याला मस्त एकदम फोटोशूट साठी पण चांगलं लोकेशन आहे. आणि पहिला मला खाली बघून बघून चालावं लागतंय आणि मग ब्लॉग करावा लागतोय. तर तुम्ही पुढे बघू शकता परत एक तशीच गुफा आलेली आहे. काय व्ह्यू आहे मस्त.
आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या महाराजांच्या गडावरती येतोय, प्लीज तुमच्याकडनं जितकं होईल तितकं तिथे कचरा न करण्याचा विचार करा आणि दारू सिगरेट वगैरे असे काही पिऊ नका, ही कळकळीची विनंती आहे. सर्वात जे कोणी ट्रेक करत आहेत त्यांच्यासाठी. तर आता इथून आपला ट्रेक पूर्ण सिड्यांनीच होतोय आणि त्या पूर्ण वरती किल्ल्यापर्यंत आपल्याला सिड्याच आहेत. चला जाऊयात पुढे, काय होतं ते बघूयात. इकडे ही गुप्त गुहा आहे आणि इथून लगेच वर जायचा रस्ता. आणि मी कसं शूट करतोय आणि इथे पूर्ण पावसाचं पाणी साचलंय. जगह भारी दी है रेस्ट करने की बीच में गणेश मंदिर. तर हे आहे हे गणेश मंदिर. इथून आपण वरती आले तर पहिला आपल्याला गणेश मंदिरच लागतं. तर इकडे ही पाण्याची टाकी आहे. तर ही 18 मार्च 1818 रोजी इथे ही बांधण्यात आली आहे. तर पाहू शकता कशा प्रकारे हिचं बांधकाम आहे. आणि इथून लगेच वरती गडाचा रस्ता आणि इथून काय व्ह्यू दिसतोय मस्तच. तर हा आहे गणेश दरवाजा. तर गणेश मंदिराच्याहून थोडंसं वर चढल्यानंतर आपल्याला हा गणेश दरवाजा दिसतो आणि हा आत्ताच रिसेंटलीच लाकडी दरवाजा बांधलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता वरती गेल्यानंतर आपल्याला गड दिसेल. तर आता आम्ही फायनली गडावरती पोहोचलेलो आहे आणि इथून रोड आहे साईडने जायला. गडाची समुद्र सपाटीपासून उंची 3050 फूट इतकी आहे. खाली काय उडी मारतोस की काय? तीच गुफा आहे. तीच आहे नाही ती वेगळी गुफा तिकडून जॉईन. हा बरोबर. तर हे आहे प्राचीन काळातली गुफा आणि या गुफेमध्ये 12ही महिने पाणी असतं. तुम्ही बघू शकता इकडे आत्ता इथमध्ये पाणी दिसेल, सध्या कमी झालंय. आणि 1 2 3 अशा 3 गुफा आहेत त्या.
आता आम्ही पोचलोय या गडाच्या मध्यभागी आणि हे 2 मागे तळ आहेत, म्हणजे एकच तळ आहे, त्याला 2 भाग झालेले आहेत, त्यामुळे इथे 2 तळ असा उल्लेख होतो. तर मागे तुम्ही बघू शकता किती मोठं तळ आहे आणि या साईडला आमचे सगळे फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं. तर चला निघूयात पुढे आणि अजून एन्जॉयमेंट करूयात. तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि सगळ्या तोफा इथे आणून ठेवलेल्या आहेत. आता आतमध्ये जाऊया आपण आणि पाहूयात. तर या आहेत आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या तोफा. तर ह्या तोफा आता सध्या तरी खूप जुन्या झाल्यात. पूर्वी युद्धाच्या वेळेला ह्या अशा प्रकारचे हे जे दारुगोळे आहेत ते ह्या तोफेमध्ये टाकून अशा मागच्या साईडून मशालीच्या सहाय्याने आग लावून समोर आपल्या युद्ध पातळीवरती ज्या काही म्हणजे शत्रू असतील त्यांच्यावरती या तोफांनी हल्ला केला जात असेल. तर हे आहे कोराई मातेचं मंदिर आणि ही मूर्ती कोराई देवीची 1.5 मीटर आहे आणि खूप प्राचीन काळातली मूर्ती आहे आणि ती मूर्ती दगडाची आहे खास तर त्याचं. तर आम्ही इथपर्यंत आलो, खूप मस्त वाटलं आणि देवीचे आशीर्वाद सुद्धा आम्हाला मिळालेत. आता आम्ही पुढे जाणार आहेत या गडावरच्या सर्वात मोठ्या तोफेकडे. चला. ह्या किल्ल्यावरती एकूण 6 तोफा आहेत. त्या 6 तोफांपैकी ही एक लक्ष्मी तोफ ती सर्वात मोठी तोफ आहे आणि या लक्ष्मी तोफेच्या ठिकाणाहून आपल्याला समोरून प्रबळगड, माणिकगड आणि कर्नाळा हे 3 गड आपल्याला दिसतात. या इतक्या धुक्याच्या चादरीमुळे ते 3 गड आपल्याला दिसू शकत नाहीत. तसेही या एरियात अजून पण गड आहेत ना. हो का? हा, 4 गड आहेत. लोहगड, तुंगगड, तिकोणागड आणि विसापूर आणि थोडा अजून विसापूर म्हणजे आपल्याला ते मगाशी जाताना लागलं ते तो मळवलीचे मळवलीचे अजून राजमाची पण आहे. राजमाची थोडं लांब आहे. या एरियामध्ये म्हणजे असे सगळे एकूण मिळून लोणावळ्यात असे 4-5 गड आहेत. ते आपल्याला पूर्ण ट्रेक करता येतील. करू पुढच्या ब्लॉग मध्ये तिथे पण जाऊ आम्ही. त्याचे व्हिडिओ येतील, त्याचे व्हिडिओ आपल्याला भेटतील बघायला. एकदम महाराज भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत
न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर 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 महादेव. आता आमची ट्रेकिंग झालेली आहे पूर्ण. आता आम्ही गड उतार होतोय. तर आता खालचंच परत परत दाखवून काय अर्थ नाहीये. त्यासाठी आता मी डायरेक्ट खाली जाऊन ब्लॉग करतो. तर चला भेटूयात खाली. तर आता आम्ही पूर्ण गड उतार झालेलो आहे आणि खूप जोर अशी भूक लागली आहे. तर आता माझ्या या चॅनलवरती तुम्हाला असेच ट्रेकिंगच्या व्हिडिओ बघायला मिळतील. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थांबा रे आलो. आणि आता इथंच विसरून जायचो.